श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथाच्या यात्रेला होळीपासून सुरुवात झाली असून आज रंगपंचमीच्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने 18 गड जातीच्या भाविकांनी राज्यासह देशभरातून दर्शनासाठी गर्दी केली आहे। भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील आज रंगपंचमीला मोठ्या उत्साहात यात्रा उत्सव साजरा केला जातो। या यात्रेसाठी लाखो भाविक मढीमध्ये दाखल होत आहेत। तर रेवड्याची खरं उधळण आणि गाढवांचा बाजार हे या यात्रेचे वैशिष्ट्य असून शेकडो देवकाठ्या मिरवणुकीने येऊन मंदिराच्या कळसाला लागल्यानंतर त्यांची यात्रा पूर्ण होते, अशी या ठिकाणची परंपरा। पूर्वीपासून मढी येथील गाढवांचा बाजार प्रचलित आहे। गुजरातच्या काठेवाड येथील गाढवांना या बाजारात मोठी मागणी असते। 10,000पासून 50,000 पर्यंत गाढवांची किंमत या बाजारात असते। पांढरे, शुभ्र, उंचीला आणि जास्त ओझे वाहण्यासाठी चांगले असल्याने त्यांची किंमत जास्त असते। रंग, वय, दातांची संख्या, उंची यावरून गावरान गाढवाची किंमत ठरते, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। प्रसाद व्हायल्याशिवाय दर्शनाला जात नाही लोक। तिथे रेवड्या उधळतात। नवस असतो 11 किलो, 21 किलो, 5 किलो, 1.25 किलो, 1.25 पावशेर असं ते नवसाच्या नावाने रेवडीच उधळल्या जाते। इथं तोच प्रसाद इथं महत्त्व म्हणजे तिळाची आणि गुळाच्या रेवडीचं महत्त्व फार मोठं आहे। मच्छिंद्रनाथचं इथं दोन्हीकडे पण पोलिसांनी चोख प्रशासनाने या ठिकाणी बंदोबस्त ठेवला। अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये जवळजवळ आज ते 20 ते 25 लाख भाविक या ठिकाणी या यात्रेनिमित्ताने आलेले आहेत। यात्रा ही मोठी प्रमाणात भरलेली असते। 15 दिवसांची यात्रा असते। हा उत्सव लय मोठा असतो, पाण्यासारखा असतो, सुवर्ण क्षण असतो हा थोडक्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।